नमस्कार, कसे आहात सगळे? प्रियाचा प्लॅन कसा तिच्यावरच उलटतो हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता इकडे सायली आणि अर्जुन आपल्या खोलीमध्ये आलेली असतात. त्यांना सायली आता अर्जुनला बोलते, अहो किती मूर्ख आहे ना ही प्रिया. फक्त आपल्याला त्रास व्हावा म्हणून तिने सगळ्यांना जागरण घडवलं. तिने पूर्णाजीचा सुद्धा विचार केला नाही की पूर्णाजीला रात्रीच्या जागरणाचा किती त्रास होतो येतो. आता हे ऐकून अर्जुन सायलीला बोलतो की ती या घरात सगळ्यांना त्रास देण्यासाठीच आलेली आहे मिसेस सायली. आता सायली अर्जुनकडे बघत बोलते की आधी ती म्हणायची की तिचं तुमच्यावर प्रेम आहे आणि बघा ना आता ती अश्विन भाऊजींशी लग्न करून आली आणि आता आपल्यावरच्या रागापायी ती आता अश्विन भाऊजीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे. आणि आता तिने केलंच आहे ना लग्न, आता शांततेने संसार कर ना. आपण नाही. आता हे ऐकून अर्जुन बोलतो तन्वी आणि शांत हे दोन शब्द एका वाक्यात राहू शकत नाही मिसेस सायली. म्हणजे प्रियाच्या बाबतीत अजिबातच नाही. त्यावर आता सायली अर्जुनला बोलते पण नवीन नातं निर्माण करण्यासाठी प्रेम तर असायला हवं ना. आता हे ऐकून अर्जुन सायलीला बोलतो की प्रेम या शब्दाचा अर्थच माहीत नाही ग तन्वीला. आणि तिचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं अँड आय एम व्हेरी शुअर की तिचं अश्विनवरही नाही आहे. आता सायलीकडे बघत अर्जुन बोलतो की प्रेम म्हणजे काय असतं ना, हे जेव्हा मी तुमच्याकडे बघतो ना, तुमच्या प्रेमात पडलो ना, तेव्हा मला जाणवलं. इतकी गोड भावना आहे ना, ही इतकी सुंदर फिलिंग आहे ना, जी त्या प्रियाला कधीच कळणार नाही. पुढे आता अर्जुन सायलीला बोलतो, ती आधी मला ट्रॅप करायचं पाहत होती पण ते तिला जमलं नाही म्हणून आता ती माझ्या भावाच्या इनोसंट भावाच्या मागे लागली. म्हणून त्या प्रियाने माझ्या भावाला ट्रॅप केलं. इकडे आता दुसरा सीन सुरू होतो आणि प्रिया आता रूममध्ये अश्विनची वाट बघत असते. अश्विन आलेला दिसताच ती बेडवर जाऊन बसते आणि आपली नाटकं सुरू करते. तितक्याच आता अश्विनही वैतागत त्या रूममध्ये आलेला असतो. आणि आता अश्विन प्रियाला बोलतो, माझं त्यांना डोकंच फिरलं आहे. हा दादा असा कसा वागू शकतो यार. आता प्रिया आपली नाटकं सुरू करते आणि बोलते, एरवी तर अर्जुन आणि सायली मला बोल लावतातच पण आज अर्जुन चक्क मला चोर म्हणाला. नाही म्हणजे त्यांनी तो शब्द जरी वापरलेला नसला ना तरीही त्याचा अर्थ तोच होतो ना. त्यावर आता अश्विन बोलतो, तो बोला म्हणून तू काही चोर ठरत नाही तन्वी, शांत हो जरा. त्यावर आता प्रिया बोलते, पण नाही, सासरची माणसं जेव्हा नवीन सुनेसोबत असं वागतात ना तेव्हा तिला खूपच कठीण जातं. अश्विन अरे मी हे घर जोडून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ती सायली ती या घराचे तुकडे करते. आता हे असं बोलून प्रिया आता अश्विनला आणखीच भडकवत असते. अश्विन प्रियाला समजावत असतो की जाऊ दे, तू हे सगळं मनाला लावून घेऊ नकोस. पण आता प्रिया काही थांबत नाही आणि ती पुढे बोलते, अश्विन अरे मला त्यांच्या खोलीला कुलूप दिसला ना म्हणून मी काळजीपोटी विचारलं रे की कुठे गेले होते. पण बघ ना त्यांनी हे सगळं माझ्यावरच उलटवलं रे. आता अश्विन आणखीच प्रियाला शांत करतो आणि तो बोलतो, हे बघ प्रिया शांत हो, मी तुला खात्री करून देतो की यापुढे असं काहीही घडणार नाही. आता हे ऐकून प्रिया अश्विनला आणखीच भडकवते आणि बोलते, म्हणजे तू काय करणार आहेस, तू अर्जुनशी वाद घालणार आहेस आणि अर्जुन तुला वकिली भाषेत गप्प बसवणार आहे. हेच होत राहिलं ना आजपर्यंत. आता हे ऐकून अश्विन आपली मान खाली घालतो. पुढे आता प्रिया अश्विनला बोलते, अरे तू पळती बाजू घेतो ना, याचाच फायदा तो अर्जुन घेत आहे. त्याची सगळ्यांना सवय झाली आता आणि तू स्वतःचा मुद्दासुद्धा मांडू शकतो असं कोणाला वाटतच नाही ना रे. बघ ना म्हणजे इतकं सगळं होऊन गेलं तरीही घरच्या सगळ्यांना अर्जुनच घरातला खांब वाटतो ना. तुझं तर अस्तित्वसुद्धा कोणाला जाणवत नाही या घरात. हे ऐकून आता अश्विन गप्प बसतो आणि त्यावर काहीही बोलत नाही. इकडे आता सायली अर्जुनला सांगत असते, प्रियाचे हे असले रंग तर मी फार पूर्वीपासून बघते. तिचे खूप मित्र होते पण ती कधी कुठल्या बंधनात अडकली नाही आणि आता स्वतःच त्याने लग्नाची बेडी घालून घेतली आणि आता सुखाने संसार करायचं सोडून सासरच्या माणसांना त्रास कसा होईल इतकंच बघते ती. आता अर्जुन हे ऐकून सायलीला बोलतो की पण तुम्ही एक लक्षात ठेवा, तिने काही बोललं तर आपण त्यावर उत्तर द्यायचं म्हणजे द्यायचं, गप्प बसायचं नाही, ओके. त्यावर तर सायली बोलते की बरं काम झालंय का मग आता तुमचं, आपण झोपायचं का. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो झालंच आहे माझं काम, आपण आज जे फोटो काढले ना ते मी अपलोड करतोय म्हणजे ते फोटो सेफ राहतील. हे ऐकून आता सायली अर्जुनला बोलते, म्हणजे आपण तर हे फोटोज लगेच कोर्टात दाखवणार आहेत ना. त्यावर आता अर्जुन बोलतो की लगेच आपल्याला हे करता येणार नाही आणि हे इतकेच पुरावे इनफ नाही आहे, आपल्याला अजून पुरावे लागतील. हे जर आपण आता कोर्टात दाखवले तर याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यावर आता सायली बोलते, पण तुम्ही तर म्हणत होतात ना की या पुराव्याने आपल्याला सगळं सिद्ध करता येईल की साक्षी खुनाच्या रात्री आश्रमात होती. त्यावर आता अर्जुन बोलतो की येईलच पण तिच्या या गोष्टीमुळे हे सिद्ध होत नाही की खून तिनेच केला आहे. सो आपल्याला अजून पुरावे लागतील आणि पूर्ण तयारीशिवाय आपल्याला कोर्टात काहीही प्रेझेंट करता येत नाही. आता सायलीला सुद्धा कळतं की अर्जुन बरोबर बोलतोय आणि ती बोलते की बरं ठीक आहे, आता तरी तुमचं काम झालं आहे का, आपण झोपायचं का. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो तुम्ही आवरून घ्या, तोपर्यंत माझं काम संपेलच. तितक्यात आता सायली उठते आणि आपली रूम आवरते. इकडे आता अश्विन प्रियाला बोलतो, हो पण मी सुद्धा या घराचा मुलगाच आहे ना. आता अश्विनला आणखीच भडकावत प्रिया बोलते, हो पण असं घरातल्या सगळ्यांना वाटतं का, नाही ना. अरे अश्विन तू भोळा आहेस आणि अर्जुनचा अहंकार खूप मोठा आहे. म्हणजे तू बरोबर जरी असलास ना तरी तो बरोबर तुला चुकीचा ठरवतो. आणि पुढे आता प्रिया बोलते, आणि माझं काय म्हणणं आहे अश्विन, आता वाद टळत असतील ना तर तू खुशाल नेहमीप्रमाणे गप्प राहा, कमीपणा घे. अरे काही हरकत नाही रे, निदान घर तरी शांत राहील. आता हे ऐकून अश्विनला आणखीच राग येतो आणि तो बोलतो, म्हणजे
मी का नेहमी कमीपणा घ्यायचा? माझी बायको, माझा संसार यांना काही किंमत आहे की नाही? आणि या घरात प्रत्येक गोष्ट अर्जुन ठरवेल असं काही होणार नाही आहे. आता बघा, अश्विन अर्जुनला दादासुद्धा म्हणत नाही. इतकं आता प्रियाने अश्विनला भडकावलेलं असते. आणि आता प्रिया गालातल्या गालात हसू लागते. आणि आता परत नाटकं करत रडतच आता प्रिया अश्विनला म्हणते, पण अश्विन, माझ्यामुळे तुमच्या दोघा भावांमध्ये वाद नकोत रे मला. अश्विन आता प्रियाजवळ येऊन बसतो आणि बोलतो, तन्वी, हे बघ, हे सगळी भांडणं तुझ्यामुळे नाही होत आहे गं, दादा आणि सायलीमुळे होत आहे. तू आधी रडायची थांबव बघू. आणि आता अश्विन प्रियाचा हात हातात घेतो आणि तिला बोलतो, तन्वी, तुला हे खूप चांगल्याने माहिती आहे की मला तुझ्या डोळ्यात पाणी अजिबात आवडत नाही ना. असं म्हणत अश्विन आता प्रियाला मिठी मारतो. आणि आता इकडे प्रिया हसू लागते, कारण तिला अश्विनला भडकवण्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला असतो. इकडे आता दुसरा दिवस उजाडतो आणि प्रियाने लावलेला अलार्म क्लॉक वाजत असतो. पण आता प्रियाला अजिबात उठायचं नसते. तरी आता प्रिया अलार्म बंद करते आणि परत झोपायला जाते. तितक्यातच तिला आठवते की ती रांगोळीवाली मुलगी आलेली असणार. आणि ती आता तडकाफडकी उठून बसते आणि बोलते, उठ प्रिया, उठ. काही दिवस तरी तुला हे नाटक करावेच लागणार. आणखी काही दिवस नवी सुनबाई कशी परफेक्ट आहे तुला सगळ्यांना दाखवावंच लागणार. आता प्रियाला चक्क जांभोळा येत असते, तरीही तिला नाईलाजाने आता उठावंच लागतं. आता प्रिया अश्विनकडे बघते, तो गाढ झोपलेला असतो. आता प्रिया बेडवरून उठते आणि उठून उभी होते. आणि पटकन आता ती घराच्या बाहेर जाते चेक करायसाठी की ती रांगोळीवाली मुलगी आली आहे की नाही. आता ती बिचारी मुलगी दाराच्या बाहेर येऊन उभी असते. आणि ती आता प्रियाला बोलते, मी केव्हापासून तुमची वाट बघत आहे, आज तुम्हाला यायला उशीर झाला. आता प्रिया त्या मुलीवरच चिडते आणि बोलते, ए रोज सकाळी सकाळी उठून ना मला खूप वैताग आला आहे, तू आता माझं डोकं खाऊ नकोस. हे घे, धर रांगोळ्या. अशी छोटीशीच रांगोळी काढ, फार मोठी वगैरे रांगोळी काढण्याची गरज नाही आहे. सगळ्यांना वाटलं पाहिजे की मी हे रांगोळी काढली आहे, ठीक आहे ना, लाग का मला. आता ती मुलगी म्हणते, पण ताई, तुम्ही बोलवल्याप्रमाणे मी रोज येते ना इथे रांगोळी काढून द्यायला, पण मला माझे पैसे मिळेल ना वेळेवर. तेवढ्या दिवसाचं पेमेंट मला तुम्ही कराल का? कारण तुम्ही म्हणता तशी मी पहाटे येते आणि रोज रांगोळी काढते. आता हे ऐकून प्रियाला वैताग येतो आणि ती बोलते, काय गं, कसली अगाऊ मुलगी आहेस गं तू. आणि तुला काय वाटलं मी तुझे पैसे बुडवणार आहे? हे बघ, माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र बघ, सुभेदारांची सून आहे मी, कळलं ना. तुला सगळे पैसे वेळेवर मिळतील, त्यामुळे तोंड कमी आणि हात जास्त चालव. त्यावर आता ती मुलगी हो हो अशी बोलते. त्यावर आता प्रिया बोलते, बघते काय, चल ही आधी काढलेली रांगोळी पूस, साफ कर आणि नवीन रांगोळी काढण्यात पैसे काढेल ना तुझे, लागा कामाला आता. असं म्हणत आता ती मुलगी बिचारी बसते आणि रांगोळी काढू लागते. तितक्यातच आता प्रिया बोलते, हां, माझ्याकडे आली आहे पैसे मागायला. आणि आता प्रिया आपल्या खोलीत येऊन उभी राहते. आता प्रिया कपाटातला एक ड्रेस काढते आणि आता ती स्वतःचं डोकं खासत बोलते की मला ना आंघोळीला जायचा खूपच कंटाळा आला आहे, राहू दे आज आंघोळ, नुसतं कपडे चेंज करून घेते मी. आणि आता झोपलेल्या अश्विनकडे बघून तिला आणखीच वैताग येतो की हा किती गाढ झोपल्याने आपल्याला बघा कशी दगदग करावी लागते. आता कपडे चेंज करून प्रिया आरशासमोर बसते आणि आपला मेकअप करू लागते. आता केसातून कंगवा फिरवल्यावरती आता प्रिया स्वतःशीच बोलते, हां, आता मी वाटते आंघोळ केल्यासारखी. तरीही तिच्या जांभोळं काही जात नसतात. आणि आता ती अश्विनकडे बघत बोलते, मला ना या घरात येऊन असं फसल्यासारखं वाटतं आहे. आता बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ना मला थोडंसं अर्जुन आणि सायलीकडे लक्ष द्यायला हवं. ते काल रात्री केसच्या कामासाठीच बाहेर गेले असणार. त्यांचं नेमकं काय सुरू असणार, काय चाललं नेमकं त्या दोघांचंही हे मला शोधावं लागणार आणि महिपतला सांगावं लागणार, तरच तो महिपत माझ्यावर गोळा झाणार नाही. इकडे आता सायली स्वयंपाकघर मोकळं असतं म्हणून आपला स्वयंपाक करत असते, म्हणजेच अर्जुनसाठी ती आता नाश्ता बनवत असते. आता सायलीचा हा वेळ नसतो स्वयंपाकघरात काम करण्याचा, पण आता कोणीच नसतं म्हणून ती बिचारी स्वयंपाक करत असते. हे बघून आता प्रिया सायलीला बोलते, तू इथे काय करते आहेस, अजून तुझी किचनची वेळ सुरू व्हायची असेल, निघित ना. आता हे ऐकून सायली बोलते, तुला याला उशीर झाला आहे प्रिया म्हणून, आणि हा ओटा मोकळा होता म्हणून मी यांच्यासाठी नाश्ता करायसाठी इथे आली होती. आणि आता विमल तन्वीला बोलते, तन्वी ताई, आम्ही असंच एकमेकींच्या सोयीप्रमाणे असा नाश्ता करत असतो, जेवण बनवत असतो. आता हे ऐकून प्रिया विमलला बोलते, हे तुम्ही काय करता ना, हे मला सांगायचं आहे नाही, आता बघीची वेळ नाही आहे ना, मग इथे नाही थांबायचं, निघायचं. त्यावर आता सायली बोलते, ओटा मोकळा असला तरीही. तेव्हा आता त्यावर प्रिया बोलते की हो तरीही, आणि तुझा नवरा थोडा वेळ उपाशी राहिला ना तर काही एक बिघडत नाही. त्यावर आता सायली बोलते, इतकं क्रूर वागताना तुला काहीच वाटत नाही ना गं. त्यावर आता प्रिया बोलते की हो, तुला कसं गं मला वाटेल ते बोलायला जमतं, बस तसंच. आता ही प्रिया किचनमध्ये जाते आणि सायलीचा हात ओढत तिला किचनच्या बाहेर धक्का देत बाहेर काढत बोलते, चल 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 निघ इथून. असं म्हणत ती आता सायलीला किचनच्या बाहेर धक्का देत बाहेर काढते. त्यावर आता सायली बोलते की ही कुठली वागण्याची पद्धत आहे, चांगल्या घरच्या सुना वागतात का. आता प्रिया वाकडं तोंड करत सायलीला बोलते, चांगल्या घरच्या सुना कसं वागतात ना हे तू मला सांगू नकोस. आणि काय गं, तुला तर या घरची कोणी सुनही मानत नाही, आणि अगं तुला तुझ्या नवऱ्याला वेळेवर नाश्ता द्यायचा सुद्धा हक्काने आहे गं, बिचारी सायली. असं आता प्रिया वरचढ भाषेत सायलीला बोलत असते. आता हे बघून सायली तोऱ्यात किचनमध्ये येते आणि ब्रेड आणि जॅम घेऊन ती आता डायनिंग टेबलवरती ठेवून छान असं अर्जुनसाठी सँडविच बनवत असते. आणि सँडविच बनवताना ती आता प्रियाला बोलते,
नवऱ्याचा नाश्ता काही तुझ्यावरती अवलंबून आहे प्रिया, आणि तुझ्यामुळे ती उपाशी वगैरे तर अजिबात राहणार नाही. हे बघून आता प्रियाचा चांगला जडफडाट सुटतो. सायली मस्त आता ब्रेड घेते आणि त्यावरती जाम लावून मस्त अर्जुनसाठी आता नाश्ता बनवते आणि त्याच्यासाठी वर खोलीत घेऊन जाते. आता सायलीचा नाश्ता तर झाला, पण आता प्रियाला नाश्ता बनवताच नसते, म्हणून आता ती विमलला बोलते की विमल, मी काय म्हणते, सगळ्यांसाठी ना छान असे डोसे कर आणि छान अशी भाजी चिरून ठेव, मी आलेच 5 मिनिटात. तितक्यातच आता विमल प्रियाला थांबवते आणि बोलते, अरे तन्वीताई थांबा तुम्ही. अहो नाश्ता मी कसा बनवणार, तुम्ही या घरची नवीन सून आहात ना, मग नाश्ता कसा तुम्हीच बनवायला हवा की नाही, आणि मगच तुमचं कौतुक होईल ना. आणि आता तुमच्या कौतुकाचा मी कसा आड येणार, त्यामुळे नाश्ता तुम्हीच बनवा. हां मी आलेच. त्यावर आता प्रिया बोलते, अगं नाही गं थांब. विमल बोलते, नाही मला पूर्ण आजीकडे थोडंसं काम आहे. आणि आता विमल बोलते, तुम्ही काय बोलत प्रिया ताई, काय बनवायचं नाश्त्याला. आता प्रियाला वाटतं की विमल नाश्ता करणार असतात, तर प्रिया विमलला बोलते, डोसा बनव सगळ्यांसाठी. आता विमल प्रियाची फिरकी घेते आणि बोलते, कसं आहे ना प्रिया ताई, डोसे बनवासाठी ना आदल्या दिवशीपासूनच तयारी करावी लागते. म्हणजे सकाळी तांदूळ आणि डाळ भिजत घालावे लागते, मग रात्री ते वाटावे लागतात, मग जाऊन आज सकाळी त्याचं पीठ तयार झालं असतं. पण कसं आहे ना, इकडे बघते तर तशी काहीच तयारी नाही आहे. पण मला माहीत आहे तन्वीताई, पीठ नसतानाही तुम्ही डोसे बनवणार, कारण की तुम्ही तन्वीताई आहे, तुम्हाला सगळं शक्य आहे. तुम्ही बनवा, हां डोसे बनवा. मी आलेच मी पूर्णाच्या रूममध्ये आहे. तितक्यातच आता प्रिया विमल करते, पण विमल काही ऐकत नाही, तिथून निघून जाते. आता प्रियाला तर हे काहीच कळलेलं नसतं की आता डोसे कसे बनवले जातात. आणि ती शेवटी विमलला आवाजात बोलते, अगं डोसे सोड ना, पोहे तरी कर. पण आता विमल तेही कानावर घेत नाही, तिथून निघून जाते. आता प्रियाला जाम राग येतो आणि ती बोलते, हे मोलकरींना स्वतःला या घरची मालकीन समजते, अति शहाणी. आणि आता ती विचार करू लागते की मी पोहे कसे बनवू. इतक्यात आता रविराज इकडे किल्लेदारांकडे तो आता परत आलेला असतो आणि तो आता घरात सगळ्यांना ओरडत बोलतो, तन्वी कुठे आहे सगळे. प्रतिमा आता हॉलमध्ये नागराज, सुमन आणि प्रतिमा असे उभे असतात. आता रविराज त्यांना बघून बोलतो की बरं झालं हां तुम्ही तिघंही मला इथेच सापडलात. आणि आता रविराज नागराजला सांगत असतो की आपल्या तिकडच्या प्रॉपर्टीचं ना सगळं काम निपटत आलं आहे. हां म्हणजे 7-8 दिवस गेले, पण पुन्हा आता तिथे जावं लागणार असं काही मला वाटत नाही. त्यावर आता नागराज बोलतो, अरे वा छानच झालं. आता हा नागराज पडलेला चेहरा पडूनच असा बोलत असतो. आणि आता रविराजला पाहून सगळ्यांना आता कळतच नसतं की त्याला काय उत्तर द्यावं, की तन्वी कुठे आहे आणि तिचं लग्न झालेलं आहे वगैरे. आता रविराजला कळतं आणि तो बोलतो, अरे पण ही आनंदाची बातमी आहे, पण तुम्ही असे सगळे गंभीर का दिसत आहेत मला, कुठे आहे तन्वी. त्यावर आता सुमन रविराजला बोलते, कुठे काय, काहीच नाही. पुढे आता आणखी रविराज विचारतो, तन्वी कुठे आहे, कॉलेजला गेली का ती, तिच्यासाठी एक मी मस्त गिफ्ट आणलं आहे. आता त्यावर कोणीही काही बोलत नाही. त्यावर आता पण फक्त प्रतिमा बोलते आणि ती बोलते की ती घरात नाही आहे. त्यावर आता रविराज बोलतो, कुठे गेली आहे ती, सांगा ना मला, विचारतोय मी किती वेळचं. आता गोष्ट फिरवतच नागराज आता रविराजला बोलतो की त्या प्रॉपर्टीचं काम झालं आहे ना, बरं झालं ना दादा, पण त्यासाठी आपल्याला कोर्ट कचेरी नाही ना करावी लागणार. त्यावर आता रविराज बोलतो, काय झालं तुमच्या सगळ्यांना, आता हे घर कोर्ट कचेऱ्यांना कधीपासून घाबरायला लागलं, काहीतरी लपवताय तुम्ही नक्कीच माझ्यापासून, सांगा लवकर. आणि नागराज मी तुला विचारतोय काय, तू बोलतोयस काय. आता प्रतिमा गोष्ट टाळत रविराजला बोलते की चहा तयार आहे, मी घेऊन येते. त्यावर आता रविराज बोलतो, नाही नको, तू इथेच थांब. आणि तो परत सगळ्यांना विचारत असतो, काय झालं, सगळं ठीक आहे ना. त्यावर आता नागराज बोलतो की हो सगळं ओकेच आहे. आता शेवटी रविराजला डाऊट येतो आणि तो सगळ्यांना बोलतो, नक्कीच मी इथे नसताना काहीतरी मोठं घडलेलं आहे आणि ते तुम्ही मला कोणीच सांगत नाही आहे, सगळे माझ्यापासून तुम्ही लपवून ठेवत आहात, काय आहे, काय झालं आहे. आणि आता रविराज प्रतिमाकडे बघत बोलतो, प्रतिमा. आणि हा सीन इथेच थांबतो. इकडे आता दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली आपल्या रूममध्ये छान असं बोर्डवर आपले कोलाज फोटो लावलेले असतात, म्हणजेच तिचे आणि अर्जुनचे फोटोज छान तिने असे कोलाज करून लावलेले असतात. तितक्यात आता अर्जुन येतो आणि त्या फोटोकडे बघत बोलतो, वाव फॅन्टॅस्टिक, किती छान कोलाज बनवलं तुम्ही, यावर आपले सगळेच फोटोज आहे, हे कोणी बनवलं. त्यावर आता सायली बोलते, मी बनवलं, बघा ना किती छान फोटोज आहेत ते, हे बघा ना आपले हनीमूनचे फोटोज, आपल्या लग्नातले फोटोज, कसे वाटले तुम्हाला. त्यावर आता हे बघून अर्जुन बोलतो, 1 मिनिट, छान वाटलं, पण इथे तर इन्व्हेस्टिगेशन बोर्ड होतं ना, ते कुठे गेलं. आता सायली अर्जुनची गंमत घेत असते आणि बोलते, मला काय माहीत, जाऊ द्या, असेल कुठेतरी. आता अर्जुनला वैताग येतो आणि तो बोलतो, अरे जाऊ द्या म्हणजे काय, कुठे आहे तो बोर्ड, खूप महत्त्वाचा आहे तो बोर्ड जर सापडला नाही तर आपल्याला परत सगळी इन्व्हेस्टिगेशन करावी लागणार आहे. पण आता अर्जुनला डाऊट येतो आणि तो बोलतो की पण तुम्ही इतकं कॅज्युअली बिहेव करताय, नाही नक्कीच तुम्ही काहीतरी लपवलं माझ्यापासून. सायली आता गालातल्या गालात हसू लागते. अर्जुन आता सायलीला बोलतो, तुम्ही मस्करी करत आहे ना माझी. आता सायलीला काही कंट्रोल होत नाही आणि ती जोराजोराने हसू लागते. आणि आता अर्जुनला सगळंच सांगते की हो मी तुमची मस्करीच करते आहे, या बोर्डचं महत्त्व तुमच्या इतकं मलाही कळतं. आणि आता सायली तो कोलाजचा बोर्ड फिरवते आणि मागे आता इन्व्हेस्टिगेशनचं असतं आणि ती अर्जुनला सांगते, म्हणून ते बोर्ड मी इथे लपवून ठेवलं आहे बघा, म्हणजे प्रियाला कळणारच नाही. आता हे बघून अर्जुन बोलतो, वा कमालच केली तुम्ही, आता प्रियाला यातलं काहीही कळणार नाही. पण ही डोक्यात तुमची आयडिया कशी काय आली हो. त्यावर आता सायली बोलते, मला ना सतत एक विचार होता की प्रिया आपल्या खोलीवर लक्ष ठेवून आहे, म्हणजे बघा ना लग्नाच्या पहिल्याच दिवशी नाश्ता घेऊन येण्याच्या निमित्ताने ती आपल्या खोलीत आली आणि काल तर काय तिने कुलूप बघितलं.
म्हणजे मुळात हे तिला कळलंच कसं की आपण आपल्या खोलीला कुलूप लावून गेलो होतो, पण इतक्या रात्री, म्हणजे ती इतक्या रात्री आपल्या खोलीजवळ आलीच होती ना, म्हणजेच ती परत परत त्या खोलीत येण्याचा प्रयत्न करेल. त्यावर आता अर्जुन बोलतो की ऑफकोर्स, कारण आपण या केसबद्दल काय काय डिस्कस करतो ना, हे तिला शोधायचं आहे. त्यावर आता सायली बोलते, पण मला एक गोष्ट कळत नाही, त्या प्रियावर कुठलाही आरोप नाही, ती फक्त एक साक्षीदार आहे. मग तरीही तिला आपल्या केसच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये इतका रस का आहे? म्हणजे असं तर नाही ना की ती ही सगळी माहिती त्या साक्षीला देत असेल, असं काही असेल का? त्यावर आता अर्जुन बोलतो की होऊ शकतं. इकडे आता प्रिया नाश्ता करत असताना ती स्वतःशीच बडबडत बोलते की सुभेदारांना पटवण्यासाठी आणखी किती दिवस मला इथे या किचनमध्ये मरावं लागणार काय माहिती. आणि आता प्रिया आता इकडे तिकडे बघत बोलते, ही कल्पना दिसली नाही सकाळपासून, तिला मी शोधते आणि तिच्या घशात हा नाश्ताच कोंबते. असं म्हणत तन्वी आता ट्रे आणि एक प्लेट घेते आणि त्यामध्ये आता थोडासा नाश्ता काढते आणि कल्पनाच्या खोलीत वर घेऊन जाते आणि सारखी आई आई करत अशी आवाज देत असते. इकडे आता अर्जुन सायलीला बोलतो, प्रियाने आपल्याला सांगितलं होतं की तिने साक्षीसोबतची मैत्री तोडली, पण मला अजूनही संशय आहे की प्रिया आणि साक्षी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. कदाचित ही प्रिया महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आहे. आता हे ऐकून सायली बोलते की मलाही अगदी असंच वाटतंय आणि मला म्हणूनच या बाबतीत कुठलाही धोका पत्करायचा नव्हता, त्याचमुळे मी हा असा बोट बनवून ठेवला. आता आपण हा बोट तिच्यापासून कायम लपवून ठेवू, त्यामुळे आपल्याला आता काही धोका नाही तिच्यापासून आणि आता त्या महामाईला काही कळणार सुद्धा नाही. आता हे ऐकून अर्जुन बोलतो, महामाया? आता सायली हे ऐकून हसू लागते आणि बोलते, महामाया तीच, ती जी आपल्या घरात येऊन बसली आहे ती प्रिया. त्यावर आता अर्जुन बोलतो, हो, पण आपला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आता. म्हणजे बघा ना, जिला तुम्ही प्रिया आणि मी तन्वी म्हणतो तिला आता एक कॉमन नाव भेटलं आहे, महामाया. आता हे ऐकून सायलीसुद्धा हसू लागते. त्यावर आता पुढे अर्जुन बोलतो, बरं सायली, ते व्हिजिटिंग कार्ड कुठे आहे ते मला द्या बरं, आणि पिन पण द्याल सोबत. आता अर्जुन ते व्हिजिटिंग कार्ड घेतो आणि त्या बोर्डला लावतो. इकडे आता प्रियावर कल्पनासाठी नाश्ता घेऊन येत असते. सायली आता अर्जुनला बोलते, बरं आता तुम्ही काही खाऊन घ्या. त्यावर आता अर्जुन बोलतो, सँडविचेस तुम्ही बनवलं म्हणून मस्तच असेल, टेस्टीच असेल. त्यावर आता सायली बोलते, स्वयंपाकघराची वेळ नव्हती ना, म्हणून मला जे जमलं ते बनवलं. आता सायली स्टँडवरचं बोर्ड काढते आणि ते भिंतीला लावते आणि ती अर्जुनला बोलते, बघा हे बोर्ड आता इथेच राहील फोटो फ्रेम म्हणून. म्हणजे बघा, जेव्हा काम असलं तेव्हा ही बाजू पलटायची आणि काम नसलं तेव्हा फोटो फ्रेम, म्हणजे प्रियाला काही कळणारच नाही. त्यावर आता अर्जुन बोलतो, वाव, ओके बॉस. प्रिया आता सायली अर्जुनच्या रूमच्या बाहेरून उभी होते आणि आता ती त्यांचं बोलणं ऐकत असते. अर्जुन आता सायलीला बोलत असतो की तुम्ही खरंच खूप हुशार आहात आणि आता ही तुमची हुशारी मला खूप उपयोगी पडली. आता हे प्रियाच्या कानावर पडतं आणि ती विचार करू लागते, कसली हुशारी, आणि हे दोघं नक्की केसबद्दलच बोलत आहेत. आणि आता प्रिया स्वतःशी बोलते की जर मी या घरात असताना या दोघांनी जर साक्षीविरोधात एक जरी पुरावा मिळवला ना, तर महिपत माझा जीव घेईल. या दोघांना हे थांबायला हवं, पण कसं, असं आता प्रिया स्वतःशीच बोलत असते. आता असं विचार करत करत प्रियाच्या डोक्यात एक नवीन आयडिया येते आणि आता हा प्लॅन सुरू करण्यासाठी ते कल्पनाच्या खोलीत जाते आणि बोलते, आई आत येऊ का गं? कल्पना आता कपाट आवरत असते. आता प्रिया कल्पनाला बोलते, आई तुला भूक लागली असेल ना गं, म्हणून मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आले. हे बघून आता कल्पनाला फारच आनंद होतो आणि ती बोलते, अरे वा, आतापर्यंत घरातल्यांच्या सगळ्यांची काळजी मी घ्यायची, पण आता पण माझी काळजी घ्यायसाठी कोणतरी आलं आहे. तर आता प्रिया कल्पनाला बोलते की तू हे सगळं काम करायची राहू दे, का आधी नाश्ता करून घे. आणि प्रिया आता कल्पनाला बोलते, आई तू रिटायर हो, तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्यांना मीच घेते. आता हे बस येते आणि नाश्ता करून घे. आता हे बघून कल्पना हसायला लागते आणि बोलते, वा, किती छान आहेस गं तू तन्वी. प्रिया आता कल्पनाला चारत असते. त्यावर आता कल्पना बोलते, अगं खाते मी. पण प्रिया काही ऐकत नाही आणि कल्पनाला घास बोलवते आणि बोलते, कल्पना आई, तुझ्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायला कोणीच नाही आहे गं. तुझ्या त्या मोठ्या सोन्याने तर जबाबदाऱ्या झटकल्या आणि तू ते करू दिलं, झटकरल्या तू जबाबदाऱ्या त्या सगळ्या. त्यावर आता कल्पना बोलते, म्हणजे? त्यावर आता प्रिया बोलते, आई तू खरंच खूप भोळी आहेस गं. अगं सायलीने घरात वाद उखरून काढला आणि बघ ते तू होऊ दिलंस. तू सांगितलंस की घरातल्या कोणाचा स्वयंपाक सायलीने करू नये म्हणून, आणि तिला आता हेच हवं होतं, तिला फक्त स्वतःपुरतं बघायचं होतं म्हणून तिने हे सगळं केलं. त्यावर आता कल्पना बोलते, अगं पण गेले 1.5-2 वर्ष घरातलं सगळं तीच तर बघते आहे. आता हे ऐकून हसतच प्रिया बोलते, आई अगं तेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं त्यांचं, ही सगळी नाटकं करणं तिला भागच होतं, पण आता तसं नाही आहे. म्हणजे तूच बघ ना, अर्जुनसोबत खरं लग्न झाल्यावर ती काय करते आता, फक्त राणीसारखी इकडे तिकडे फिरते आहे, एकही काम घरातलं करत नाही ती. त्यावर आत्ता कल्पना विचार करते आणि बोलते, सायलीचा हा डाव मला लक्षातच नाही आला. आणि आता प्रिया चांगलंच कल्पनाला गोत्यात घेत असते आणि मुद्दाम तिला भडकवत असते, म्हणजे सायलीने सगळं स्वयंपाक करायला हवा आणि ही मोकळी. कल्पना प्रियाला बोलते, जाऊ दे ना, मला ना तिची माझ्या कामामध्ये लुडबुडच नको आहे, चांगलंच आहे ना. त्यावर आता प्रिया म्हणते, अगं असं कसं, तू तिचा प्रत्येक प्लॅन हाणून पाड आणि दे तिला थोड्या जबाबदाऱ्या. पुढे आता प्रिया नाटकं करत बोलते, नाही म्हणजे तुझा भार हलका करायला मी आहेच गं, पण मला सांग ना, तू सायली काय करते, फक्त ती दोघांपुरता स्वयंपाक करते आणि मग भटकायला जाते, आणि नाही म्हणजे तू हे सगळं फक्त बघत राहणार आहेस का? हे बघाई, मला मान्य आहे तू तिला सून मानत नाहीस, पण सासू म्हणून तिने तुझा मान राखायला हवा की नको? प्रिया आता कल्पनाला विचार करायला भाग पाडते आणि तिला खूप भडकवते. इकडे आता सायली
तिथलं स्टँड उचलून ठेवते. अर्जुन आता इन्व्हेस्टिगेशन बोर्डकडे बघत असतो आणि तो आता प्रियाचा विचार करू लागतो की प्रियाने कशी काय खोटी साक्ष दिली होती. अर्जुन आता सायलीला विचार देतो आणि बोलतो, मिसेस सायली. त्यावर आता सायली बोलते, हां बोला. त्यावर आता अर्जुन बोलतो, आपल्याला असं वाटत होतं की प्रिया साक्षी आणि महिपात दोघांच्याही कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यावर आता सायली बोलते की फक्त कॉन्टॅक्टमध्येच नाही तर मला असं वाटतं की ती प्रिया महिपातला मदत करते. म्हणजे बघा ना, धुळवडीच्या दिवशी प्रियाने मला हे सांगितलं होतं की मधुभाऊ कुठे आहे हे तिला कळले आणि बरोबर त्याच वेळेला ते महिपातची माणसं मधुभाऊंपर्यंत पोचली. आणि मला तर असं वाटतं की त्या महिपातला या प्रियाने सांगितलं असणार. कदाचित हेच खरं असेल. त्यावर आता अर्जुनला खूपच सायलीचं कौतुक वाटतं आणि तो उठून बोलतो, जीनियस, वा माझी बायको किती हुशार आहे. आणि आता तो सायलीला आनंदाच्या भरात गोल फिरवतो. आता सायली अर्जुनला बोलते, अहो हे तुम्ही काय करताय. त्यावर आता अर्जुन बोलतो, अहो मला एक छान असा मुद्दा मिळाला. साक्षीच्या क्राईमपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही मला एक मार्ग दाखवला नवीन. त्यावर आता सायली बोलते की कोणता. त्यावर आता अर्जुन बोलतो, हे बघा, एका बाजूने आपण साक्षी आणि त्या व्हिजिटिंग कार्डचं कनेक्शन दाखवू आणि दुसऱ्या बाजूला आपण हे प्रूव्ह करू की आणि हे साक्षी आणि प्रिया एक टीम आहे. त्यावर आता सायली बोलते, पण ही जर प्रिया साक्षी आणि महिपातच्या संपर्कात असली तरी विलासच्या खुनाची तिचा थेट संबंध कसला. त्यावर आता अर्जुन बोलतो, जर प्रिया साक्षी आणि महिपातच्या आधीपासून कॉन्टॅक्ट असेल तर हे शक्य आहे. म्हणजे खुनाच्या आधीपासूनच. तुम्ही मला सांगितलं होतं मिसेस सायली की प्रियाला हा आश्रम विकायचा होता. मग कशापासून तेव्हाच ती महिपातला जॉईन झाली नाही आणि कशावरून ती महिपातसाठी आधीपासूनच काम करत नसणार. आता हे ऐकून सायली अर्जुनला बोलते, म्हणजे खुनाच्या वेळी साक्षी आणि प्रियाची इतकी मैत्री होती की प्रियाने खोटी साक्ष दिली कोर्टात. त्यावर आता अर्जुन बोलतो, एक्झॅक्टली हाच माझा पॉईंट आहे. आत्तापर्यंत आपण असा विचार करत होतो की प्रियाने कोर्टात खोटी साक्ष का दिली, पण आता काय, आता माझ्या सगळं लक्षात येत आहे की ही प्रिया आधीपासूनच महिपातसाठी काम करत असणार आहे आणि आता आपल्याला याचेच पुरावे शोधायचे आहेत. त्यावर आता सायली बोलते, प्रिया आणि साक्षी आधीपासून ह्या दोघी मैत्रिणी होत्या हे आपल्याला शोधता येईल. अर्जुन सायलीला बोलतो की त्या रात्री प्रियाने एक स्टेटमेंट दिलं आणि मधुभाऊंनी दुसरं, म्हणजेच ती खोटं बोलली हे आपल्याला कोर्टमध्ये प्रूव्ह करता येईल. इकडे आता प्रिया कल्पनाला भडकावत असते आणि ती कल्पनाला बोलते की बघ ना, बाहेरचे 4 लोक तिला सुभेदारांची सून म्हणून ओळखतात, पण तिच्यावर जबाबदाऱ्या किती आहे, 0. त्यावर आता कल्पना बोलते, हो पण आपण तिला परत स्वयंपाक करायला कसं काय लावायचं. त्यावर आता प्रिया बोलते, काय हरकत आहे, अगं हेच तर हवं आहे त्या सायलीला, मी तुला तेच सांगते आहे. मला तर वाटतं की सायलीने घरातलं प्रत्येक काम करायला हवं. त्यावर आता कल्पना विचार करते आणि बोलते, ठीक आहे, तू जे बोलते आहेस ना तन्वी ते मला अगदीच पटतं आहे. मी त्या सायलीला खरंच खूप सूट दिली आणि तो अर्जुन तर तिच्या मागेच फिरत असतो. तिला या घरातला मोठ्या सुनेचा मान मिळावा म्हणून माझ्याशी वाद घालत असतो. आता बघच त्यालाही कळेल. इकडे सायली अर्जुनला बोलते की मधुभाऊंनी आश्रम विकावा ही प्रियाची इच्छा होती. त्यावर आता अर्जुन बोलतो, प्रियाला साक्षीकडनं कोणीतरी पैसे घेताना बघितलं असेलच. त्यावर आता अर्जुन बोलतो, आपल्याला आश्रमातलं बाहेरचं कोणीतरी हवं ही साक्ष द्यायला, कारण कोर्ट हे आश्रमातल्या व्यक्तीचं कोणतेही साक्ष मान्य करणार नाही. आणि याचा भाग इथे संपतो. काय होईल उद्या हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.